तर इचलकरंजीमध्ये पीएमई बस दाखल झालेली आहे आणि ही बस दाखल झाल्यानंतर आता इचलकरंजीमधील महिला नगरसेविका आणि नगरसेवक या ठिकाणी ई बसमध्ये प्रथमच बसलेले आहेत। आपण पाहू शकता या सर्व नगरसेविका त्याचबरोबर सभापती देखील या ठिकाणी संपूर्ण या ई बसचा आता आनंद लुटत आहेत। इचलकरंजी शहर, हातकणंगले तालुका आणि शिरोळ तालुका या ठिकाणी ही बस फिरणार आहे। सर्वांसाठीच हा एक आनंदाचा क्षण आहे आणि या विभागाच्या प्रथम परिवहन सभापती अरुणा प्रमोद बचाटे, आता आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत। प्रथम ई बस आली आणि ती तुमच्या कार्यकाळात आली, तुम्हाला आज हा आनंद कसा वाटतो? आपले माननीय खासदार साहेब धैर्यशील माने साहेब, आपले आमदार, लाडके आमदार राहुलजी आवाडे साहेब, माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब, प्रकाशअण्णा आवाडे साहेब, आपले महापौर, उपमहापौर आणि आपल्या आयुक्त मॅडम, अतिरिक्त आयुक्त मॅडम आणि आपले सर्व उपायुक्त या सर्वांच्या सपोर्टमुळे, पाठपुराव्यामुळे आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो आहे। आज आपल्या इचलकरंजी शहरामध्ये 2 इलेक्ट्रिक बसेस दाखल झालेल्या आहेत। बाकीच्या इलेक्ट्रिक बसेस ह्या थोड्या थोड्या अंतराने उद्यापर्यंत 15 बसेस येणार आहेत। तर मला भागातील सर्व इचलकरंजी वासियांना आणि इचलकरंजी पासून 20 किलोमीटर अंतर असलेल्या भागातील नागरिकांना मला आवाहन करायचे आहे की सर्वसामान्य लोकांनी या आपल्या इलेक्ट्रिक बसचा फायदा घ्यावा आणि यातून आपण प्रवास करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आहेत शिक्षण समितीचा सभापती। विद्यार्थ्यांसाठी देखील ही ई बस खूप अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। निश्चितच महानगरपालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना ई बस सेवा निश्चितच अगदी मार्गदर्शन पण भेटणार आहे। कारण याआधीही फक्त बालवाडीसाठी बसेस राबवल्या जात होत्या। त्याच्यानंतर बालवाडी सेवा संपल्यानंतर काही कालावधीनंतर बसेस उपलब्ध नाही झाल्या। पण आता जी आपली ई बस सेवा आहे, महानगरपालिकेच्या 33 शाळांतील सर्वच विद्यार्थ्यांना ही ई बस सेवा मोफत पुरवली जावी अशी आम्ही महिला परिवहन समितीच्या सभापतींनाही आम्ही निवेदन पत्र दिलेलं आहे आणि तशीही 1-2 बसेस आम्हाला त्यांनी उपलब्ध करून देतील अशीही त्यांनी ग्वाही दिलेली आहे। तर आता आपल्यासोबत आहेत महिला सभापती, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। या बसमध्ये सर्वांच्यासाठी एकदम सुरक्षित अशा गोष्टी केलेल्या आहेत। महिलांसाठी वेगळी सीट अरेंज आहे, पुरुषांसाठी सीट अरेंज वेगळे आहे, त्याचबरोबर दिव्यांग आणि बांधवांसाठी देखील वेगळी सीट अरेंज आहे। सुरक्षित 12 कॅमेरे लावलेले आहेत। या सुरक्षित ह्या बस बद्दल तुम्ही काय कौतुक कराल? हो, हे इचलकरंजीमध्ये ही बस आली हे खूपच अत्यंत आणि चांगली गोष्ट आहे। कारण वृद्ध महिलांना आणि दिव्यांगाच्या महिलांना ही खूप बस अत्यंत उपयोगी ठरेल। प्रथमतः सर्वांचेच अभिनंदन, परिवहन मध्ये जेही इन्क्लुडेड आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन। परवा अरुणा म्हणली की आम्ही समारंभासाठी पण ह्या बसेस उपलब्ध करून देणार आहे। ते खरं तर खरोखरच गोष्ट चांगली आहे। काही नागरिकांच्या मध्ये सोय नसते वाहतुकीची, त्यामुळे काही समारंभ घेतले जात नाहीत। खरं ह्या गोष्टीमुळे त्यांना ते सोयीस्कर होऊन जाणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांचेच मनापासून आभार। आणि सगळ्यात आधी मी अरुणाचे आणि परिवहन सभापती तिजे आणि बाकी सगळ्यांचेही मनापासून आभार मानते की एवढी चांगली बसमध्ये पण सोय, कारण ही अशी इचलकरंजीत पहिल्यांदाच आपल्याकडे बस आली असणार आहे की ज्यात सगळी सोय म्हणजे वृद्धापासून जे अपंग आहेत त्यांना, परत AC सुद्धा आपल्या ह्या बसमध्ये आहे। त्यामुळे अशी बस ही पहिल्यांदा आल्यामुळे कसं लोक ही ह्याचं कौतुकच करतील असं मला मनापासून वाटतंय। आणि ही जी बस आता आपल्या म्हणजे गेली कित्येक वर्ष इचलकरंजीत बसची सुविधाच नव्हती, पण आता ही बस आल्यापासून आणि आली ते बस की अशी आले ना की लोक त्याचं कौतुकच करतील, हेच मला एवढं सांगायचं आणि सगळ्यांचाच आभार मानायचा आहे आणि सगळ्यांचं अभिनंदन पण करायचं आहे। तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी घोषणा केली होती, पीएमई बस आल्यानंतर ही बस देखील महाराष्ट्र राज्याच्या बसप्रमाणे अर्ध तिकीट आम्ही त्यांना करू। आपण त्यासाठी महिला सभापती म्हणून पाठपुरावा करणार काय? महिलांसाठी हाफ तिकीट? हो, पाठपुरावा करणार। महिलांसाठी हाफ तिकीट व्हावे यासाठी मी पाठपुरावा राहुल साहेबांच्याकडे प्रयत्न करेन।
सर्वात प्रथम मी महानगरपालिकेचे आणि आमचे सभापती माननीय श्री अरुणा आणि त्यांचे मिस्टर प्रमोद बचाटे यांचं पहिल्यांदा सर्वात कौतुक करते. त्यांच्या कार्यकिर्दीत काळामध्ये या PME बस आपल्या इचलकरंजीला 6 महिन्यामध्ये त्यांनी आणले. तर सर्वात प्रथम मी त्यांचं कौतुक करते. त्यांनी भरपूर म्हणजे श्रम घेतले त्यासाठी आणि आपले आमदार साहेब, खासदार साहेब यांचं पण मी कौतुक करते. आणि ही बस जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा असे मेट्रो सिटीमध्ये जशी बस फिरते तशी पुण्या मुंबईसारखी इथं सुविधा आहे. भरपूर इचलकरंजीच्या जनतेला मी आव्हान करते या बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा आणि आपली म्हणजे प्रायव्हेट वाहतुकीचा कमी वापर करून आपल्या वातावरणामध्ये, प्रदूषणामध्ये एक मोलाचा वाटा द्यावा अशी मी विनंती करते सगळ्यांना. नमस्कार. सर्वच मान्यवरांचा आणि परिवहन सभापतीचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानते की इचलकरंजीच्या गौरवामध्ये त्यांनी आणखीन एक मानाचा तुरा रोवलेला आहे. कारण ह्या बसेसमुळे एकतर ह्या बसेसमध्ये कॅमेरा आहेत, त्यामुळे आपल्या महिलांच्या सुरक्षतेसाठी जे काही गैरव्यवहार होतात किंवा गर्दीत वगैरे पुरुषांचे म्हणजे जे असे एक असतात जे पुरुष ज्यांच्यामुळे महिलांना त्रास होतो, त्यांनी गर्दीत जाण्यासाठी किंवा अशा बसेसचा वापर करण्यासाठी विचार करत नाहीत. पण अशा बसेसमध्ये जेव्हा कॅमेरे बसवले असतात त्या सुरक्षिततेच्या मानाने खूपच चांगला त्यांनी विचार केलेला आहे. त्यामुळं महिला म्हणजे निवांतपणे कुठं पण फिरू शकतात. आणि कसं ह्या बसेसचा वापर केल्यामुळे आपले प्रदूषण सुद्धा कमी होतात. आणि जसे आपले पंतप्रधान साहेबांनी आपल्या देशासाठी इंधन वाचवण्यासाठी जे आपल्याला आव्हान केलेलं आहे त्यातला हा एक मोलाचा वाटा आहे की आपण ही बस यूज करून आपण त्याच्यात सहभागी होऊ शकतो. प्रथम सर्वांचेच मनापासून अभिनंदन आणि आभार. सगळ्यात पहिला मी खासदार साहेब, आपले आमदार साहेब आणि महापौर साहेब, उपमहापौर साहेब, परत बाकी आयुक्त मॅडम, परत आपले परिवहन सभापती अरुणा प्रमोद बचाटे व बचाटे दादा यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते की त्यांच्या प्रयत्नांमुळे आज इचलकरंजीमध्ये ह्या बस सेवा आलेल्या आहेत. तर मी ज्यावेळेला लंडनमध्ये गेले होते त्या प्रकारच्या लंडनमध्ये जिथं ज्या बसेस बघितल्या आहेत तशाच प्रकारच्या बसेस आपल्या इचलकरंजीला लाभलेल्या आहेत. त्यामुळं इचलकरंजी नागरिकांना सगळ्यांना माझी विनंती आहे की या बसचा पुरेपूरपणे उपयोग करून घ्यावा. आणि इचलकरंजीमध्ये सुरक्षितता आणि तसंच सगळ्या सोयींयुक्त ही बस प्रथमच आपल्या इचलकरंजीमध्ये आलेली आहे. आणि खरंच म्हणजे खूप प्रदूषण मुक्त इचलकरंजीसाठी हा एक मोलाचा सल्ला, सगळ्यांनाच ते मोलाचं हे ठरेल. तर आपण सर्वांच्याच प्रतिक्रिया ऐकल्या कशा पद्धतीने सर्वांचाच म्हणजे आनंद ओसंडून वाहतोय. कारण इचलकरंजी शहराला इतकी सुंदर ही बस मिळालेली आहे. या बसमध्ये आपण पाहिले तर 12 कॅमेरे आहेत. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी, अपंगांसाठी, त्याचबरोबर महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न इचलकरंजीमध्ये येणाऱ्या ह्या बसचे करण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात असलेल्या देशभरातल्या सर्व चांगल्या शहरामध्ये ही बस धावणार आहे. त्याचबरोबर इचलकरंजी शहरात देखील ही बस धावत आहे. ही बस कमी शुल्कात इचलकरंजी महानगरपालिका लोकांना पुरवणार आहे. त्याचबरोबर आता ही बस आज दाखल झालेली आहे. काही दिवसात ही बस रस्त्यावर देखील धावेल. कारण महानगरपालिकेकडून काही उपाययोजना सुरू आहेत. ही बस धावण्यासाठी कोणते मार्ग असणार, त्याचबरोबर कोणते स्टॉप स्टेशन असणार, त्याचबरोबर बसच्या स्टेशन मधले काही कामतांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे नक्कीच आपण आशा करूया 8-10 दिवसामध्ये या बस लवकरात लवकर धावतील आणि गणपती बाप्पाचं स्वागत इचलकरंजीकर या बस मधून करतील. गणपती बाप्पा. कॅमेरामॅन रसूल जमादार सह मी विनायक कलढुणे.